आजच्या या नवीन आणि खूपच वेगळ्या अशा सखोल चर्चेत सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. हो, आजचा आपला अभ्यासाचा विषय खरंच खूप रंजक आणि कुतूहल निर्माण करणारा आहे. अगदी बरोबर. आज आपण सेथ गोडीन यांच्या लिंचपिन आर यू इंडिस्पेन्सिबल या प्रसिद्ध पुस्तकातील विचारांवर सविस्तर चिंतन करणार आहोत. आणि हे चिंतन सुरू करण्यापूर्वी मला वाटतं आपण या लिंचपिन शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. नक्कीच. म्हणजे जुन्या काळात किंवा यंत्रयुगाच्या सुरुवातीला आपण बघितलं तर एखाद्या मोठ्या यंत्राची किंवा साध्या बैलगाडीची चाकं निखळू नयेत म्हणून हो, मध्यभागी जी एक मुख्य लोखंडी खीळ वापरली जायची ना, तिला लिंचपिन म्हणतात. बरोबर. त्या एका साध्या दिसणाऱ्या खिळीशिवाय ते चाक आणि ते संपूर्ण यंत्र चालूच शकत नाही. ती खीळ त्या यंत्राचा प्राण असते. पण या पुस्तकात लेखकाने हा शब्द एका वेगळ्याच संदर्भात वापरला आहे. आधुनिक अर्थव्यवस्थेत याचा अर्थ अशी अपरिहार्य व्यक्ती जिच्याशिवाय कोणतंही काम पुढे जाऊच शकत नाही. म्हणजे अशी व्यक्ती जी सहज बदलता येण्याजोगी नसते. आणि आजच्या या चर्चेचं मुख्य ध्येय हेच आहे की आधुनिक जगात केवळ दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करणं आता पुरेसं का राहिलं नाहीये. तसं पाहिलं तर एक सामान्य आणि सहज बदलता येण्याजोगा कामगार होण्याऐवजी स्वतःचा एक वेगळं महत्त्व कसं निर्माण करता येईल याचा शोध आपण घेणार आहोत. कारण आजची बदलती अर्थव्यवस्था केवळ श्रमावर चालत नाहीये, तर ती एका विशिष्ट मानसिकतेवर चालते. म्हणजे ही मानसिकता कशी विकसित करायची हे समजून घेणं काळाची गरज आहे ना. हो, नक्कीच. पण यासाठी आपल्याला थोडं भूतकाळात जावं लागेल. जुनी व्यवस्था आणि आजचं वास्तव यात खूप मोठा बदल आहे. जुन्या औद्योगिक क्रांतीच्या काळात आणि कारखान्यांच्या व्यवस्थेत एक वेगळीच पद्धत होती. तिथे कामगारांना एकाच गोष्टीसाठी बक्षीस किंवा बढती मिळायची, ती म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचं न चुकता पालन करणं. जो कामगार सांगेल तेवढंच काम निमूटपणे करेल आणि प्रश्न विचारणार नाही, तोच सर्वात आदर्श कामगार मानला जायचा. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ती जुनी व्यवस्था आजही अनेक ठिकाणी पाहायला मिळते. खरंय. आजही आपल्या अनेक शाळा, महाविद्यालये आणि मोठ्या कंपन्या लोकांना केवळ आज्ञाधारक बनवण्याचंच प्रशिक्षण देतात. समाजाला नेहमी असं वाटतं की दिलेल्या सुरक्षित चौकटीत राहून काम केलं की संपूर्ण आयुष्य सुरक्षित राहील. पण इथेच एक खूप मोठी गल्लत होते. आजच्या या व्यापक वास्तवाशी संबंध जोडला तर परिस्थिती पूर्णपणे उलट आहे. म्हणजे आता काळ आणि तंत्रज्ञान दोन्ही खूप पुढे गेले आहेत ना. हो, आज ऑटोमेशन आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे रोजची साचेबद्ध कामं मशीन्स करू लागली आहेत. जे काम एक यंत्र अजिबात न थकता करू शकतं त्यासाठी माणसाची गरज उरलेली नाहीये. आणि त्याचबरोबर आउटसोर्सिंगच्या माध्यमातून जगात कुठेही स्वस्तात काम करून घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे फक्त सांगितलेलं काम करणारा कामगार आता खूप सहज बदलता येण्याजोगा ठरतो. अगदी बरोबर. पण मग मला असा प्रश्न पडतो की जर आज्ञाधारकपणाची आता किंमत उरली नसेल तर आजच्या अर्थव्यवस्थेला नेमकं हवं तरी काय आहे? आजच्या अर्थव्यवस्थेला असे लोक हवे आहेत जे केवळ समस्या पाहून तक्रार करत बसत नाहीत, तर ते स्वतःहून त्या समस्या सोडवतात. हो, जे सातत्याने नवनिर्मिती करतात. आधुनिक अर्थव्यवस्था ही सर्जनशील विचार असलेल्या लोकांनाच सर्वाधिक महत्त्व देते. आणि यात मला वाटतं भावनिक बुद्धिमत्तेचाही खूप मोठा वाटा आहे. नक्कीच. कारण एक यंत्र गणित सोडवू शकतं, पण ते माणसांच्या भावना समजून घेऊन निर्णय घेऊ शकत नाही. तिथेच माणसाचं खरं वेगळेपण आणि अपरिहार्यता सिद्ध होते. बरोबर. हे ऐकायला खूप तर्कशुद्ध वाटतंय. याचा सरळ अर्थ असा होतो की जो केवळ सूचनांची वाट पाहत बसतो त्याला केव्हाही काढलं जाऊ शकतं. हो, हे वास्तव आहे. पण या सगळ्याची जाणीव असूनही माणसाला अर्थपूर्ण काम करण्यापासून रोखतं कोण? बाहेरचा कोणी शत्रू आहे का? अजिबात नाही. यावर सेथ गोडीन यांनी अत्यंत विचार करायला लावणारी एक संकल्पना मांडली आहे. ती म्हणजे लिझर्ड ब्रेन. लिझर्ड ब्रेन म्हणजे आदिम मेंदू ना? हो, माणसाला मोठं काम करण्यापासून बाहेरची कोणती गोष्ट रोखत नाही, तर माणसाच्या आत असलेली भीती त्याला रोखत असते. उत्क्रांतीच्या काळात माणसाला जिवंत ठेवण्यासाठी मेंदूचा जो भाग विकसित झाला तोच हा आदिम मेंदू. अगदी बरोबर. हा तो अत्यंत प्राचीन भाग आहे जो माणसाला कायम सुरक्षित राहायला आणि गर्दीचा भाग बनून राहायला सांगतो. म्हणजे हजारो वर्षांपूर्वी जेव्हा जंगलात हिंस्र प्राण्यांचा धोका होता तेव्हा हा मेंदू माणसाचा जीव वाचवायचा. पण आजच्या या सुरक्षित वातावरणात तोच मेंदू प्रगतीतला सर्वात मोठा अडथळा बनला आहे. हो, आणि यामुळेच दैनंदिन जीवनात किंवा कामाच्या ठिकाणी मनात सतत भीतीचे विचार येत राहतात. उदाहरणादाखल सांगायचं तर एखाद्या मीटिंगमध्ये अत्यंत नाविन्यपूर्ण कल्पना सुचलेली असते, पण ती मांडण्याची हिंमत होत नाही. मनात विचार येतात की जर माझी कल्पना चुकीची ठरली आणि मी अपयशी ठरलो तर काय होईल?
किंवा माझ्याकडे हे नवीन काम करण्यासाठी पुरेशी शैक्षणिक पात्रता नाही. आणि मी कशाला विनाकारण पुढाकार घेऊ, हे काम दुसऱ्या कुणीतरी करायला हवं. हे जे नकारात्मक विचार आहेत ना, ते याच आदिम मेंदूमधून येतात. यावरून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे या नैसर्गिक भीतीवर मात कशी करायची. कारण जर भीती नैसर्गिक असेल तर प्रगती कशी होणार? इथे हे समजून घेणं महत्वाचं आहे की अपरिहार्य व्यक्ती बनणं हे जन्मतः मिळालेल्या बुद्धिमत्तेवर अजिबात अवलंबून नसतं. म्हणजे समाजात अनेकदा असा गैरसमज असतो की काही मोजके लोक जन्मताच विशेष गुण घेऊन येतात आणि तेच यशस्वी होतात. पण तसं नाहीये. हे सर्व एका जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयावर आणि स्वतःच्या मानसिकतेवर अवलंबून असतं. प्रत्येकाकडे कायम 2 पर्याय खुले असतात. एकतर त्याच जुन्या व्यवस्थेचा भाग बनून सामान्य राहा, आणि कधीही बदलले जाण्यासाठी तयार राहा, किंवा स्वतःचं असं काही मूल्य निर्माण करून वेगळे दिसा. एक खरा लिंचपिन बनण्यासाठी स्वतःच्या आतल्या या भीतीवर जाणीवपूर्वक मात करणं गरजेचं आहे. ही एक निवड असते. हो, आणि ती निवड दररोज नव्याने करावी लागते. ही निवड करण्याची संकल्पना खरोखरच खूप सशक्त आहे. पण हे अधिक सविस्तर समजून घेऊया की प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी हे अपरिहार्य लोक नेमकं काय करतात. त्यांच्या कामाची पद्धत खूप वेगळी असते. मूळ पुस्तकात अशा व्यक्तींची 7 मुख्य वैशिष्ट्ये सांगितली आहेत. कोणती आहेत ती वैशिष्ट्ये? पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे सर्जनशीलता असते. दुसरं, ते नेतृत्व करतात. आणि त्यांच्याकडे एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान असतं. हो, शिवाय ते समस्या सोडवतात, इतरांना प्रेरित करतात आणि लोकांना एकमेकांशी जोडतात. पण या 7 वैशिष्ट्यांमध्ये एक गोष्ट जी मला सर्वात वेगळी वाटली ती म्हणजे भावनिक श्रम. भावनिक श्रम हा या संपूर्ण संकल्पनेचा आत्माच आहे. हा शब्दप्रयोग खूप नाविन्यपूर्ण आहे. हे नक्की काय प्रकरण आहे? या सर्व वैशिष्ट्यांचा गाभा एकच आहे, तो म्हणजे न सांगितलेली कामं स्वतःहून करणं. एक सामान्य कामगार फक्त त्याला दिलेली यादी पूर्ण करतो. पण एक लिंचपिन कुणीही न सांगता समस्या शोधून काढतो, त्यावर तोडगा काढतो आणि परिणामांची पूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतो. आणि भावनिक श्रम म्हणजे एखाद्या कामात स्वतःला मानसिक आणि भावनिकरित्या पूर्णपणे झोकून देणं ना? अगदी बरोबर. समोरच्या व्यक्तीला समजून घेणं, त्यांच्या भावनांशी जोडले जाणं, हे काम यंत्र करू शकत नाहीत. तिथेच माणसाची गरज भासते. पण इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. समजा एखादा व्यक्ती फक्त अकाउंटंट म्हणून काम करत असेल किंवा बँकेत साधे आकडेमोडीचे काम करत असेल, तिथे तर फक्त अचूकता महत्वाची असते ना? मग त्याच्या कामात सर्जनशीलता किंवा भावनिक गुंतवणूक कशी असू शकते? हां, अत्यंत अचूक आणि महत्वाचा प्रश्न आहे. आणि इथेच कलेची नवीन व्याख्या समजून घेणं गरजेचं ठरतं. म्हणजे समाजात कला म्हणजे फक्त चित्र काढणं किंवा गाणं म्हणणं असं मानलं जातं. पण या पुस्तकाच्या लेखकाच्या मते असं कोणतंही काम ज्यात सर्जनशीलता, धैर्य आणि भावनिक श्रम गुंतलेले आहेत, ती एक कलाच आहे. म्हणजे तो अकाउंटंट केवळ आकडे न मांडता ग्राहकाच्या आर्थिक अडचणी समजून घेऊन त्याला एक नवीन मार्ग सुचवतो. किंवा एखादी कठीण बातमी अत्यंत संयमाने आणि आत्मीयतेने ग्राहकाला सांगतो, तेव्हा तो एक कलाकार बनतो. त्याचं ते काम कला बनतं. हे उदाहरण खरोखरच दृष्टिकोन बदलणारं आहे. पद किंवा काम कोणतंही असो, त्यात गुंतवलेली भावना आणि कल्पकता त्याला कलेचा दर्जा मिळवून देते. याची आणखी काही उदाहरणं देता येतील का, ज्यामुळे ही संकल्पना अधिक स्पष्ट होईल? नक्कीच. मूळ पुस्तकात याची 3 अतिशय सुंदर उदाहरणे दिली आहेत. पहिलं उदाहरण आहे एका कस्टमर केअर प्रतिनिधीचं. साधारणपणे कस्टमर केअरचं काम म्हणजे समोर ठेवलेल्या कागदावरील संवाद वाचून दाखवणे आणि फोन ठेवणं असं मानलं जातं. पण जेव्हा एखादा प्रतिनिधी त्या साच्या बाहेर जाऊन अत्यंत कल्पकतेने आणि आत्मीयतेने ग्राहकाची अडचण सोडवतो, तेव्हा तो एक अपरिहार्य व्यक्ती बनतो. आणि दुसरं उदाहरण? दुसरं उदाहरण आहे एका शिक्षकाचं. शाळेत फक्त ठरलेला अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणं हे एका सामान्य शिक्षकाचं काम असतं. तो अभ्यासक्रम तर आता इंटरनेटवरही उपलब्ध आहे. पण जो शिक्षक एखाद्या संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्याची अडचण ओळखून त्याला आयुष्यासाठी प्रेरणा देतो, त्या शिक्षकाचं काम म्हणजे एक उच्च दर्जाची कला आहे. आणि तिसरं उदाहरण म्हणजे एक उद्योजक, जो समाजातल्या एखाद्या नवीन समस्येवर अभिनव तोडगा काढतो. या सर्व उदाहरणांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे यात भावनिक गुंतवणूक आणि नवनिर्मितीचा ध्यास आहे. या सगळ्या चर्चेतून आणखी एक अत्यंत रंजक संकल्पना समोर येते, ती म्हणजे भेटवस्तू देण्याची ताकद. हो, गिव्हिंग गिफ्ट्स. जेव्हा मी पहिल्यांदा याबद्दल वाचलं तेव्हा मला थोडं आश्चर्य वाटलं होतं. आजच्या या अत्यंत स्पर्धात्मक जगात जिथे प्रत्येक गोष्टीची किंमत मोजली जाते,
तिथे भेटवस्तू देण्याचा विचार थोडा भाबडा वाटू शकतो. पण इथे भेटवस्तू म्हणजे काही विकत घेऊन देणं असा अजिबात अर्थ नाहीये ना? नाही, मोबदल्याची कोणतीही अपेक्षा न ठेवता एखाद्याला मदत करणं, स्वतःच्या कल्पना शेअर करणं किंवा मूल्य निर्माण करणं, याला इथे भेटवस्तू म्हटलं आहे. पण खरोखरच अशा व्यावसायिक जगात आपल्या ज्ञान मोफत दिल्याने काही फायदा होतो का? हा विचार खूप महत्वाचा आहे. जुन्या मानसिकतेनुसार ज्ञान लपवून ठेवल्याने महत्त्व वाढतं, असा समज होता. पण आजच्या जगात यातली सर्वात ताकदवान गोष्ट म्हणजे या औदार्यामुळे एक भक्कम विश्वास निर्माण होतो. जेव्हा एखादी व्यक्ती सतत इतरांसाठी काहीतरी मोलाचं योगदान देत असते, तेव्हा लोक अशा व्यक्तीचा मनापासून आदर करतात. त्या व्यक्तीचा प्रभाव वाढतो आणि लोक अशा लोकांशी व्यवसाय करू इच्छितात ज्यांच्यावर त्यांचा विश्वास असतो. याशिवाय आणखी एक गोष्ट जी आधुनिक वास्तवात समजून घेणं खूप गरजेचं आहे, ती म्हणजे कोणताही तयार नकाशा नसणे. देर इज नो मॅप. जुन्या आणि नव्या कार्यपद्धतीतलं हे खूप मोठं अंतर आहे. हो, मला वाटतं अनेकांना ही गोष्ट सर्वात जास्त भीतीदायक वाटत असावी. कारण शाळेत असल्यापासून आपल्याला एक वेळापत्रक दिलेलं असतं, पुढे काय करायचं हे कोणीतरी सांगत असतं. अगदी बरोबर. पारंपरिक करिअरमध्ये पायरी दर पायरी पुढे जाण्याचा एक ठरलेला मार्ग असायचा, बनवला होता. पण आधुनिक वास्तवात जिथे तंत्रज्ञान दर महिन्याला बदलतंय, तिथे असा कोणताही नकाशा नाही. ज्या अपरिहार्य व्यक्ती असतात त्यांना स्वतःचा मार्ग स्वतः शोधावा लागतो. जिथे कोणतीही सूचना नसते, तिथे स्वतःहून मार्ग काढण्याचंच खरी नवनिर्मिती लपलेली असते. जो स्वतःचा नकाशा स्वतः तयार करतो तोच आजच्या अनिश्चित जगात टिकून राहतो. पण हा नकाशा तयार करत असताना नुसते विचार करून चालत नाही. इथे प्रत्यक्ष कृती करणं गरजेचे आहे. हो, याचसाठी शिपिंग म्हणजेच प्रत्यक्ष कृती करून काम जगासमोर आणणं ही संकल्पना अत्यंत प्रभावी आहे. अनेक लोक अत्यंत हुशार असतात, पण याच आग्रीम मेंदूच्या भीतीमुळे ते आपले अत्यंत महत्वाचे प्रकल्प कधीच पूर्ण करत नाहीत. ते नेहमी सगळं काही परिपूर्ण होण्याची किंवा अचूक होण्याची वाट पाहत राहतात. आणि त्या परिपूर्णतेच्या हट्टापायी ते काम कधीच जगासमोर येत नाही. परिपूर्णतेचा हा हट्ट म्हणजे खऱ्या अर्थाने भीतीचंच एक रूप आहे. लोकांना वाटतं की जर काम परिपूर्ण नसेल तर इतर लोक हसतील किंवा टीका करतील. पण जे खऱ्या अर्थाने अपरिहार्य असतात, ते प्रत्यक्ष कृती करतात. ते चुकांची भीती न बाळगता आपलं काम पूर्ण करून निर्भयपणे जगासमोर मांडतात. कारण जोपर्यंत एखादं काम पूर्ण होऊन लोकांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत त्या कल्पनेला काहीच किंमत नसते. यश हे केवळ विचार करण्यात नाही, तर सातत्याने काम लोकांपर्यंत पोहोचवण्यात आहे. आणि या सगळ्या प्रवासात शेवटी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची ठरते, ती म्हणजे नात्यांची संस्कृती. हो, हे जे कोणी लिंचपिन असतात, ते एकाठी काम करत नाहीत. ते ग्राहक, सहकारी आणि संपूर्ण समुदायाशी अत्यंत घट्ट नाती निर्माण करतात. आजच्या जगात खरा प्रभाव हा कुठल्याही उच्च पदातून येत नाही, तर तो लोकांशी असलेल्या जोडणुकीतून येतो. जर या संपूर्ण विस्तृत चर्चेचा सारांश एका वाक्यात सांगायचा झाला, तर तो असा असेल: एक सहज बदलता येणारा कामगार बनणं थांबवा आणि त्याऐवजी एक निर्माता, समस्या सोडवणारा आणि नेता बना. स्वतःला एका चौकटीत बंदिस्त करण्याऐवजी स्वतःच्या कामात कलेचा शोध घ्या. समाजासाठी आणि करिअर घडवू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी या माहितीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण सगळे बघतोय की नोकऱ्यांचं स्वरूप वेगाने बदलत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता साचेबद्ध कामांची जागा घेत आहेत. अशा परिस्थितीत फक्त सांगितलेलं काम पूर्ण करणं कुणालाच तारू शकणार नाही. स्वतःला अपरिहार्य बनवणं ही आता केवळ एक महत्त्वाकांक्षा राहिलेली नसून ती टिकून राहण्याची अनिवार्य अट बनली आहे. जर एखाद्या व्यक्तीने सखोल कौशल्य विकसित केली आणि इतरांनी दुर्लक्ष केलेल्या समस्या सोडवल्या, तर कोणतीही संस्था त्या व्यक्तीला कधीही गमावू इच्छिणार नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःहून नेतृत्व स्वीकारते, तेव्हा ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र होते. तिला कुणाच्याही सूचनांची गरज भासत नाही. ती स्वतःच्या कामाची शिल्पकार बनते. ही अत्यंत प्रेरणादायी आणि डोळे उघडणारी सखोल चर्चा आज आपण केली. खरंच खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. पण ही चर्चा संपवताना आपल्या सर्वांसाठी विचार करण्यासारखा एक अत्यंत कुतूहल निर्माण करणारा आणि थोडा प्रक्षोभक वाटणारा अंतिम प्रश्न येथे निर्माण होतो. कोणता प्रश्न? जर एखाद्या मोठ्या कंपनीतील प्रत्येक जण खऱ्या अर्थाने अपरिहार्य बनला, म्हणजे जर प्रत्येकजण स्वतःहून नेतृत्व करू लागला आणि स्वतःच्या कामाची पूर्ण जबाबदारी घेऊ लागला आणि वरिष्ठांच्या सूचनांची वाट न बघता निर्णय घेऊ लागला, तर त्या कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक किंवा पारंपरिक बॉसची खरंच काही गरज उरेल का? बापरे, हा खरंच खूप वेगळा विचार आहे. की अशा स्वयंप्रेरित लोकांच्या जगात
ही वरून खाली आदेश देणारी जुनी व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल आणि एका नव्या कार्यसंस्कृतीचा जन्म होईल. हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे. हाच विचार करण्यासाठी आज आपण सर्वांसाठी हा प्रश्न खुला सोडत आहोत. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उद्बोधक विषयावर चिंतन करण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.